दर्यापूर येथे श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वांगीण बाल विकास सुसंस्कार शिबिर आयोजित। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वांगीण बाल विकास सुसंस्कार शिबिराचे आयोजन दर्यापूर येथील संत तुकाराम इंग्रजी शाळा साईनगर दर्यापूर येथे करण्यात आले होते। शिबिराचा प्रारंभ गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी करण्यात आला आहे व मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी या सर्वांगीण बाल विकास सुसंस्कार शिबिराचा समारोप होणार आहे। वऱ्हाड माझा न्यूज करता रवी नवलकार दर्यापूर। पाहत रहा वऱ्हाड माझा न्यूज। काय सांगाल या शिबिराबद्दल? किती वर्षापूर्वी सुरुवात झाली या शिबिराची? बाल संस्कार शिबिराची सुरुवात विदर्भ माऊली संत श्री वासुदेव महाराजांनी 84 वर्षाच्या पूर्वी संत भास्कर महाराज संस्थान या ठिकाणी बाल संस्कार शिबिराची सुरुवात केली आणि पहिलं शिबिर महाराजांनी मुलींचं घेतलं आणि ते शिबिर 2 महिन्याचं होत होतं। त्या 2 महिन्याच्या शिबिरामध्ये महाराज स्वतः स्वयंपाक करून त्या मुलींना भोजन द्यायचे, विहिरीचं पाणी ओढायचे, ते त्या ठिकाणची जमीन सारवायचे, सर्व खूप सेवा महाराजांनी केली आणि तिथून सुरुवात झाली। अनेक वर्ष भास्कर महाराज संस्थानावर शिबिर संपन्न झाले आणि पाहता पाहता त्या शिबिराचा आज वटवृक्ष झाला। प्रत्येक तालुक्यामध्ये आज जवळपास 5-10 शिबिरं चालू आहे। आपल्याही तालुक्यामध्ये भरपूर असे बालसंस्कार शिबिरं चालू आहेत। आणि त्यानंतर गुरुवारे महाराजांनी जेव्हा गजानन महाराज संस्थानला संत भास्कर महाराज संस्थान संपूर्ण दान दिलं, त्यानंतर काही दिवस शिबिर चाललं आणि नंतर त्या ठिकाणचं बालसंस्कार शिबिर बंद पडलं आणि महाराजांना एक खंत होती की बालसंस्कार शिबिर चाललं पाहिजे आणि तोच वसा महाराजांचे जे नातू आहेत हरिभक्तपरायण अशोक महाराज जायले यांनी ठरवलं की ते शिबिर चालू करायचं आणि ते शिबिर अकोटमध्ये 12 वर्ष झालं। 6 वर्ष सेंट पॉल शाळा आणि 6 वर्ष विवेकानंद कॉन्व्हेंटमध्ये ते शिबिर संपन्न झालं आणि त्या शिबिरची शाखा उपशाखा गुरुवारे महाराजांच्या साक्षीने आमचे हरिभक्तपरायण शंकररावजी कोल्हे काका यांनी आपल्या स्वतःच्या मालकीचा वाडा पर्वतेवाडा तो दान देण्याचा संकल्प केला। काकांच्या मातोश्री तेव्हा जिवंत होत्या, आईंची इच्छा होती आणि त्यांची इच्छा होती की शिबिर दर्यापूरमध्ये झालं पाहिजे। तो वाडा दान दिला आणि त्या ठिकाणी दर्यापूरमध्ये पहिल्यांदा शिबिर संपन्न झालं। आता जवळपास 1 दशकापेक्षाही जास्त त्या शिबिराला झाले आणि ते शिबिर आपल्या संत तुकाराम शाळेमध्ये संपन्न होत आहे। विद्यार्थ्यांची संख्या ही पहिल्या दिवसापासून जवळपास 120 मुलांचे प्रवेश आपल्या शिबिरमध्ये झालेले आहेत आणि सर्व काही विषय अतिशय आनंदामध्ये पोरं शिकत आहेत आणि बऱ्याचशा अन्नदाते मंडळींचं आश्रयदात्यांचा फार मोठं सहकार्य आपल्या या शिबिरमध्ये आहे। काय सांगाल माऊली की या शिबिराला दरवर्षी किती विद्यार्थी इथं शिक्षण घेतात? या ठिकाणी शिबिराला दरवर्षी यावर्षी संख्या 90 पर्यंत आहे। जवळपास 100 संख्या असते। यावर्षी शिकायला 90 विद्यार्थी आहेत। आता आपल्या दर्यापूरमध्ये कोणतं वर्ष आहे समजा या शिबिरात? आपलं जवळपास तसं पाहिलं तर मला वाटते 87 की 88 वर्ष त्या शिबिराला आहे। पण या ठिकाणी आपली इथं 2000 चालू आहे या ठिकाणी।
आपण कोणत्या प्रकारची विद्या या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सकाळपासून 6:30 वाजून सर्व विद्यार्थ्यांचा नित्यक्रम चालू होतो. सकाळी 6:30 वाजता योगा, त्यानंतर संस्कृतचा पाठ होतो 9 ते 10 आणि 11 वाजता सर्व मुलांचं जेवण, त्यानंतर 11 ते 3 वाजेपर्यंत सुट्टी आणि 3 ते 5 पुन्हा संस्कृत पाठ, त्यानंतर 4 ते 5 मृदंगाचा पाठ, 6 ते 7 7:30 हरिपाठ, त्यानंतर पूर्ण वैष्णव भोजन. अजून काय विशेष आहे की आपण या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात समजा सुट्टीच्या वेळेत एक प्रशिक्षण देतो, मात्र याचा या विद्यार्थ्यावर काय म्हणजे परिणाम होईल? शिबिर म्हटलं अनेक ठिकाणी शिबिर आहेत, पण हे ठिकाण शिबिर म्हणजे या मला हरकत नाही. हे शिबिर वारकऱ्यांचं आहे. एखादा विद्यार्थी शिकतो, तो MBBS झाला किंवा डॉक्टर झाला हरकत नाही, तो शिकणार खूप मोठा होईल. पण एखादा शिकणारा विद्यार्थी जर आई वडिलांची सेवा करत नसेल, त्या शिक्षणाला महत्व नाही आणि ते शिक्षण या शिबिरामध्ये भेटते. अर्थातच सर्वप्रथम आई वडील, त्यानंतर आपले गुरु, त्यानंतर शिक्षक आणि त्यानंतर मग बाकीचे या ठिकाणी असते. आणि या ठिकाणी संस्कार शाळेमध्ये आता कमी झालेत, अगोदर होते आता कमी आहेत. मग ते संस्कृत असो, नित्यनेमाचे श्लोक असो, भोजन करताना कोणता श्लोक म्हणावा लागतो, झोपताना कोणता श्लोक म्हणावा लागतो, निदान आपण उठल्यानंतर कोणता श्लोक म्हणावा हाही विद्यार्थ्यांना पाठ नसतो. हे सर्व श्लोक किंवा हे सर्व संस्कार या ठिकाणी या शिबिरात मिळतात. म्हणजे हे शिबिर काळाची गरज म्हटलं तरी चालेल. बरोबर, काळाची गरज आहेच. आज बहुतांश ठिकाणी पाहू गेलो आपण, अनेक शिकलेले विद्यार्थी आहेत पण त्यांचे आई वडील आश्रमात आहेत. या ठिकाणी या वारकरी शिबिरामध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी यांना आई वडिलांची जाण असते. आम्ही सर्वप्रथम सांगतो की आई वडील तुमचे गुरु आहेत आणि तेच तुम्ही सर्व काही करू शकतात. त्यांच्या समोर आणि त्यांच्या साक्षीने देव सुद्धा कमी आहेत, ते आपल्या देवासमान आहेत. म्हणून सगळ्यात अगोदर आई वडिलांची सेवा करा. हे शिबिरामध्ये असतं. अनेक ठिकाणी शिबिर आहेत, पण संस्काराची शिदुरी कला म्हणतात ते म्हणजे गुरु वासुदेव महाराज लावली आहे. आणि संस्कार शिदुरी म्हणजे काय, तर हे शिबिर आहे. कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे.